तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पहिलं प्रथम सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत, आभार मानायचे आहेत मला, की गेल्या काही दिवसामध्ये आपल्या चॅनलला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटतोय आणि चांगले व्ह्यूज जातात आपल्या चॅनलला. तर मंडळी, आपले कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ बऱ्यापैकी चालत आहेत. तर मी तुम्हाला आज असा एक विषय मांडणार आहे की भरपूर लोकांचा प्रश्न असतो की एका रूमला प्लास्टर करायला साधारण किती खर्च येतो. तेच तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही समोर बघत असला ना, तर ही एक खोली आहे. तुम्हाला आता एकाच रूमची सांगणार आहे साधारण प्लास्टर करायला किती खर्च आलेला आहे. बघा, ह्या रूमला पूर्ण एवढा प्लास्टर केलेला आहे, म्हणजे अख्खी खोली प्लास्टर केली आहे एवढं समजून घ्या तुम्ही. एक रूम. तर मंडळी, आज तुम्हाला सांगायचं की प्लास्टर करायला खर्च किती येतो एकूण अख्ख्या रूमला. तर सामान वेगळं. मी जे आपले काम करतात, गवंडी असतात, त्यांचं सांगू शकत नाही ते किती चार्जेस करतील. पण तुम्हाला मी सांगू शकतो की एका रूमला साधारण किती खर्च येईल, की बाकी मटेरियलचा किती खर्च येईल ते तुम्हाला मी सांगणार आहे आताच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग तुम्हाला सांगतो मी. तर मंडळी बघा, हे जे आपल्याला प्लास्टर करायचं आहे यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक लागते ती म्हणजे वाळू. वाळू आपल्याला पद्धतशीर पूर्ण चाळून घ्यायची असते. आणि दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे आपल्याला सिमेंट. ह्या दोन गोष्टी पाहिजे प्लास्टर करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट असते जी म्हणजे गवंडी असतात, जे पूर्ण प्रकारे ते करतात, म्हणजे प्लास्टर करतात ते. तीन गोष्टीची गरज असते. त्यातली दोन गोष्टी असतात ती मटेरियल, ती आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. जशी झाली की वाळू झाली आणि सिमेंट झाली. तर म्हणजे तुम्हाला आता मी सांगतो की एक रूमला प्लास्टर करायला कमसे कम 4 पोती लागतात. 4 पोती झाले. 4 पोती म्हणजे एका पोतीची किंमत आहे सध्या ₹350. 350 गुणुली 4, ₹1400 होतात त्याचे. तर ₹900 झाले ₹1400 झाले सिमेंटचे. आणि वाळू एक्झॅक्ट आपण काउंट करू शकत नाही, कारण की बघा आमच्या इथे वाळू बघा, 14,000ची डायरेक्ट गाडी येते, म्हणजे एक लॉरी पडते. त्यामध्ये ते भरपूर असतं. त्यानंतर तुम्हाला सांगतो मी, एक्झॅक्ट याची अमाऊंट सांगू शकत नाही, पण आतापर्यंत आम्ही जे प्लास्टर केले त्यासाठी मी सांगतो अंदाजे 12 घमेल ती लोक वाळू घेतात. 12 घमेल. तर 12 घमेलची 12 ते 14 घमेल पकडून चला वाळूची. आणि त्यानंतर तो सिमेंट असतो त्याच्यामध्ये. बघा पद्धतशीर त्या लोकांनी केलेले आहे. चौकोट बिवकोट बघा पूर्ण करतात. हे बघा. तर नाही बोलला तरी वाळू पकडली ना तुम्ही, तर एका 1,500ची वाळू घ्या. तर एका दीड हजार पकडू आपण वाळूचे. 1,500 वाळूचे झाले आणि ₹1400 त्याचे झाले, म्हणजे 2,900 आपल्याला मटेरियलचा खर्च आला एका रूमला करण्यासाठी, प्लास्टर करण्यासाठी. आणि जे गवंडी असतात त्यांचे चार्जेस वेगळे असतात, की ती लोक घेतात कसे घेतात ते माहिती नाही. कोण साईजवरती घेतं, तर कोण आपले वेगळे वेगळे प्रत्येकाचे चार्जेस असतात. तर आमच्या याचे चार्जेस नाही माहिती, पण तुम्हाला मी नक्की, जर मला माहिती पडलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेल विचारून. तर हे फक्त मटेरियलचा खर्च आपल्याला एवढा आला, म्हणजे एका रूमला साधारण तुम्ही नाही बोललं तरी 3-1 हजार रुपये येईल असं माझा अंदाज आहे. 3,000चा खर्च येणार एका रूमला करायला गेलं तर. आणि पद्धतशीर प्लास्टर करता एकदा केलं तर पूर्ण ते लाईफ टाईम राहतं. जर जर तुमची काय चुकी झाली, तोडलं फुडलं, तर ते तुटणार. बाकी त्यांचं नाही, कारण की मजबूत बघा, काम पण मजबूत आहे. आणि आमच्या जी घर आहे त्याला पाणी भरपूर सोसलेलं आहे, आणि त्यामुळे ती जमीन आमची कडक आहे. आमच्या ओटा बांधताना पण ना, ते तोडताना असा प्रॉब्लेम आला की तुटत नव्हतं. असे गॅप पाडायचे होते, ते तुटत नव्हते, कारण की आमच्या घराला पाणी खूप लागले. त्यामुळे दगडं भिंत पूर्ण कडक झाली आहे. तर तेच असतं की एकदा केलं का एकदम भारी आहे. बघा. तर हा छोटासा एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. बऱ्याच लोकांचा डाऊट होता की एका रूमला किती खर्च येईल, तो सांगायचा होता मला. म्हणजे हा छोटासा व्हिडिओ होता. बऱ्याच लोकांचा कमेंट होत्या, तोच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या अंदाजे जेवढा होता तेवढा. तर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल थोडाही, तर एक लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू चॅनलची का नवीन व्हिडिओमध्ये.